कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, हे सगळं करायची काय गरज होती? गरज होती श्रीकांत, आणि आता नाही, कधीपासूनच गरज होती। पण तू कधी विचारच केला नाहीस या बाबतीत। अगं पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना, आपण सगळे जगतोय की सुखात। अगं हो मम्मा, दादा खूप खुश आहे त्याच्या लाईफ मध्ये। फ्रीज मध्ये आईस्क्रीम आहे, ते जरा घेऊन या। सुपर्णा, तुझ्या आयुष्यात तुझी फॅमिली आहे म्हणून तू सुखात आहेस। श्रीकांतच्या आयुष्यात कोण आहे? आनंदीला तिच्या आईच्या मायेची गरज आहे, तिला आईची गरज नाहीये का? पुढे जाऊन तिची काळजी कोण करणार? तिला कोण सांभाळणार? अगं मम्मा, मी आहे ना, मी सांभाळेन तिला, मी घेईन तिची काळजी। वा, पण किती दिवस तू तिची काळजी करणार आहेस? पुढे जाऊन तुला मूलबाळ होईल की नाही, मग तू ते सगळं करण्यात रमशील। आनंदीचं काय? तिला तिच्या हक्काची आई हवी ना, नंतर तू आनंदीला कशी सांभाळशील? आई, तू म्हणतेस तशी भावना एक वेळ माझी बायको होऊ शकेल, पण आनंदीची आई कशी होईल? तुला भावनाबद्दल खरंच असं वाटतं? भावना आंटीचं काय? सांगते नंतर बाळा। इकडे या जरा, हिला ब्रश करायला घेऊन जा, झालंय तिचं जेवण, आणि झोपायची तयारी करा। ए, तू काही विसरतेस का? गुड नाईट। गुड नाईट बाळा। मम्मा, मला कळत नाही आपण दादावर एवढी जबरदस्ती का करतोय। त्याला घेऊ दे ना त्याच्या लाईफचं डिसिजन। आणि हे बघ, मी हे फक्त भावनाबद्दल नाही बोलत, तिच्या जागी जर दुसरी कुठलीही मुलगी असली ना, तरी त्याला त्याचे डिसिजन घेऊ देत ना। सुपर्णा, भावनाविषयी असलं काहीही बोलू नकोस, तिचा प्रश्नच वेगळा आहे। श्रीकांत तिला नीट ओळखतो, हवं तर त्याला विचार। भावना खूप चांगल्या आहेत, याबद्दल काहीच वाद नाही, माझ्या मनात अजिबात शंका नाही। खूप कमी वेळात त्या आनंदीच्या चांगल्या मैत्रिणी झाल्यात। सॉरी श्रीकांत, पण आता आपल्या आनंदीचं आणि भावनाचं नातं मैत्रीच्या पलीकडे। मी स्वतः बघितलंय माझ्या डोळ्यांनी, म्हणून एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकते। भावनाकडून ना आपल्या आनंदीला आईचं प्रेम मिळतं, आणि त्यामुळे आनंदी तिच्या सहवासात इतकी रमते ना। आणि खरं सांगू, एखादी आई आपल्या बाळावर जशी माया करेल ना, तशी भावना आपल्या आनंदीशी वागते। हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, आणि म्हणूनच मी भावनाच्या घरी गेले आणि तिच्या घरच्यांकडे तुझ्यासाठी मागणी घातली। आता जो काही निर्णय असेल तो त्यांचा असेल। आई, पण मला असं वाटतं की तुझं असं थेट जाऊन मागणी घालणं, त्यांना काय वाटलं असेल? जाऊ दे ना दादा, अरे त्यांना हे प्रपोजल मान्य नसेल ना, तर ते स्वतःहून नकार देतील, बिग डील। तू कशाला त्यांच्या फिलिंग्सचा एवढा विचार करतोयस? सुपर्णा, काहीतरी बरं घडण्याविषयी जर चर्चा चालू असेल तर त्याबद्दल चांगलंच बोलावं, नाहीतर गप्प बसावं, उगाच असा नाट लावू नये। पण का कोणास ठाऊक, मला असं वाटतं की तुझं असं हे प्रपोजल त्यांच्या समोर ठेवणं त्यांना नक्की अवघड झालं असेल। नाही रे, एक्सक्यूज मी। श्रीकांत, डार्लिंग, सध्या या घरात आपलं सगळं छान चाललं, पण जर का हे लग्न झालं आणि ती मुलगी श्रीकांतची बायको आणि आनंदीची आई बनून या घरात आली, तर मात्र सगळं कठीण। या घरातली आपल्या हातातली पावर तुझ्या हातातली पावर जायला वेळ लागणार नाही। डोंट वरी, असं काहीही होणार नाही। माझ्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच शिजते, तू बघ आता मी काय करते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।